थोडंसं लॉंग जाऊ आपण धरणाकडं. इथून सरळ जाऊ 1-1.5 किलोमीटर, परत इथं रिटर्न येऊ 2-2.5 किलोमीटर. एक गोष्ट दाखवत तुम्हाला पा गोगल काय बघितलं आमच्या जीव लग्न तर लगेच त्याला कसं घरी जायचं टायमाला त्याला कसं इमोशनल व्हायचं ना ते लगेच आमचं त्याच्या खाणं. हाय, करण पण आला आता. गुड मॉर्निंग. तर आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 226वा दिवस. पाणी लय झालं. दमनी आहे पायावर मग. तर काल पासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. काल तर पूर्ण दिवसभर पाऊस होता. पूर्ण पाणीच पाणी भरून गेलं माहिती आहे. तर काल 15 ऑगस्ट पूर्ण काहीच साजरं झालं नाही. सकाळपासून जे पाऊस चालू होता संध्याकाळपर्यंत चालू. दुपारी थोडंसं नॉर्मल उघडलं होतं, पण नंतर पूर्ण पाऊस चालू झाला. तर काल आपलं वर्कआउट हिल ट्रेनिंग होती. हिल ट्रेनिंगवर आपण बॉक्स वर्कआउट पुरा पावसातच केला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, पूर्ण पाण्यामध्येच वर्कआउट केला आपण. कंटिन्यू पाऊस चालू होता. तर चला आज थोडंसं नॉर्मल उघडलं, कारण रात्री संध्याकाळी पण पाऊस पडला होता. आता आपण लवकर वर्कआउट आवरून घेऊ. आता काय आता पण काही सांगता येत नाही. लगेच सकाळी पण 3-4 वाजता पाऊस चालू झाला होता, थोडा बुरबुर, परत बंद झाली. आता परत बंद झाली. त्याच्यामुळं आता लवकर वर्कआउट आवरून घेऊ, म्हणजे लवकर घरी जाता येतं आपल्याला. तर पाण्यामुळं बघा किती साफ होऊन गेलं पावसामुळं. तर पाणी वाहतं ना, सगळं माती निघून गेलं, नाही तर किती कचरा झाला इथं. तर चला आता काय करू, वॉर्मअप करू. झाली काय स्ट्रेचिंग? वॉर्मअप झाला कंप्लीट आपला, आता फुल बॉडी. तर आता काय करू, आज थोडंसं लॉंग जाऊ आपण धरणाकडं. इथून सरळ जाऊ 1-1.5 किलोमीटर, परत इथं रिटर्न येऊ 2-2.5 किलोमीटर. आपण नॉर्मल जॉगिंग करू, कारण की झालं 2-3 दिवसापासून केली नाही आपण. तर आता काय करू,
गुंडाळून वरती ठेवून दे. कारण की बॅगा गुंडाळून वरती ते ठेवून देऊ, अडकून देऊ, आणि कुत्रे बित्रे काही घेऊन जाणार नाही म्हणून. चल. तर बॅग वरती ठेवली बघा आता अशी. तर आता काय करू, जॉगिंग करू. चलो चल. काय ठेवलं? पट पट. खाली तर खाली. एक गोष्ट दाखवत तुम्हाला बा. गोगल काय बघितलं? पलीकडे आपलं ग्राउंड आहे बरं ते. आता इकडून जाता येत नाही. दीड ते 2 किलोमीटर आपली रनिंग म्हणजे स्लो जॉगिंग कंप्लीट झाली आपली. तर इथून तिथून काल पाऊस पडल्यामुळे काय झालं, पूर्ण रस्ता क्लीन होऊन गेला. जायचा तो पण रस्ता एकदम साफ होऊन गेला. इधरचा पण पूर्ण टोटल साफ झाला बघा. इथून तिथून सगळा रस्ता क्लीन झाला. इथं जागा किती क्लीन झाली. इथं आपण स्ट्रेचिंग करू. तर रोड रनिंग आज एक कधी पण तुम्हाला प्रत्येक सांगितलं 1-2 दिवस आड करायची, त्याच्या आडमध्ये दुसरा वर्कआउट करायचा तो तुम्हाला सांगितलं इन आउट तो. तर चला, आज आपण नॉर्मल 1.5-2 किलोमीटर रनिंग केली. काल आपण हिल ट्रेनिंग केली, त्यामुळं आपण ब्लॉक मारले होते वरती. ब्लॉक मारले ना, तर त्याच्यामुळे थोडंसं जॉईंट आणि बॅक थोडीशी पेन करू राहिली. त्याच्यामुळे काय करू, आज थोडासा लाईट वर्कआउट करू. लाईट वर्कआउट म्हणजे कालची आपली डिप्स आणि ॲप्स राहिलेले जास्त मारले नाही आपण, स्किपिंग झालेली आहे. तर ते जास्त हे करू. आणि स्ट्रेचिंगला आज जास्त म्हणजे हे टाईम देऊ, कारण की बॉडी फ्री होण्यासाठी. तर चला, आजचा वर्कआउट काय ते बघू. काय करायचं आज? किती वाजले? झाला टाईम तर.
आता पहिले काय करू आपण, थोडी स्किपिंग मारू, 2-3 सेट मारू 100-100चे. त्याच्यानंतर मग आपला राहिलेला कालचा वर्कआउट, डिप्स ॲप्स हा वर्कआउट मग नंतर करू. कारण की सरफेसवर आहे त्याच्यामुळं कमीच मारू आपण, एकदम स्लो. पाय पूर्ण असं हे करायचं, जागेवर नाही मारायचं. रनिंग हां तसं करायचं. असं मारलंय तर काय होतं, जे पायाला जर फटका बसून डायरेक्ट मारल्यावर तसा फटका बसत नाही. असे रनिंगच्या मुवमेंटमध्ये मारलं ना, जे एनर्जी असते खाली फटका बसतो ते डिवाइड होऊन जातो डायरेक्ट इकडे तिकडं. म्हणजे काय आपल्या पायाला इंजुरी काय होत नाही. ह्यानी कसं आहे रिदममध्ये बसतो. डायरेक्ट एका जागेवर मारलं ना, एकदा मारून दाखव देऊ जागेवर फटका, जागेवर जंप मार. हां हे असं मारलं ना, आता पंजावर ह्याच्यावर लोड येतो आपला. आणि एक आता ह्याच्यावर मार, लेग शफल करून मार. असं केलं ना हे पायावर लोड येत नाही. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कडक सरफेसवर असे मारायची. नॉर्मल सरफेसवर तुम्ही जर कसं पण मारलं ना तरी जमन. तर चला स्किपिंग मारू आता. तर आपण स्किपिंगचे 5 ते 6 सेट मारले 100-100चे. कारण की या स्किपिंगचा एक लफडा आपला, हिने जड होऊ राहिली आपली हाताला, हे होऊ राहिलं. त्याच्यामुळं त्याच्यातून पहिल्यासारखी थोडीशी बारीक आणणं लागणं आपल्याला. कारण याने काय होऊ राहिलं, रेपिटेशन कमी होऊ राहिले. अप्पर बॉडी होऊ राहिली, लोअर बॉडीला काहीच होऊ नाही राहिलं. कारण 100 आपण इझी मारित होतो आणि इथं असं 100 मारले तर पुढचे हातावरचे कामातून जाऊ राहील पूर्ण. तर ह्याच्यावरून थोडेसे लाईट वेट आणू स्किपिंग आपण. आणणार आहे इकडे, इकडे पाय, इकडे पाय ना. उद्या नाही आणलं नाही तर मला आणायला. तर चला ह्यो आणणार, उद्या बघू आणू का आणतो का नाही. कंप्लीट झाली आपली. तर आता काय करू आपण, कालचे राहिलेले डिप्स आणि ॲप्स आणि त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर कालचे आणि डिप्सचे ॲप्स राहिलेले आपले. स्ट्रेचिंग झाली काय, केली फुल. उद्या काय आणशील,
ये गए आम्ही अशी लगेच जिंदगीत नाटक आम्ही फक्त ऐकले होतो फक्त असं करायचं ते आपण फक्त खायचं यायचं बाकी काहीच नाही. कोणाचे पाहुणे जावळे आले का घरचे भेटायचं लगे आमचा जीव लग्न तर लगेच त्याला कसं घरी जायचं टायमाला त्याला कसं इमोशनल व्हायचं ना ते लगेच आमच्या त्याच्या खांद्यावर राहतं संध्याकाळी मग आमची बैठक म्हणजे काही खायला आणायला जातं का चाल का काही खायला घे बरं तू कॅन्टीनमधून काही खायला नाही घरचं आणलं कुठे कुठे काढ बरं आज होतं आमचं चालेल त्याच्यानंतर 10वीपर्यंत हॉस्टेल नंतर 10वी झाली तशी इकडे अकॅडमीला मग अकॅडमी म्हणजे इकडे पण हॉस्टेल आणि अकॅडमीतून काय फक्त आता 1 वर्ष घरी गेलं आता भरती झालं संपलं जिंदगी आता कधी घरच्याला भेटेल कधी बाकीचे काम जाऊ का उद्या दोरी आण पण लवकर आलं तर रनिंग चालू जाऊ ना हो तर ॲप्स कंप्लीट झाले आपले 3 सेट मारले आपण तीन याचे 1 रिपिटेशन असे 3 रिपिटेशन मारले आपण वेगवेगळ्या याचे. तर आता काय करू डिप्स मारू चला.
तर डिप्स मारले आपण 20. अजून वेगळे जे सपाटे मारते ना ते सुरू करायचे. ते हनुमान दंड म्हणते तसं एक करायचं चालू आपल्याला. पण ते जमतं की नाही बघू आता. आता एक हे सेट झालं कंप्लीट. आता ट्राय करून बघू जमतं नाही तर मग पुढच्या वेळेसपासून मग ह्याला स्किप करून ते ॲड करायचं आपल्याला. आता हे बेसिक आहे, ते ॲडव्हान्स आहे. तर चला एक ट्राय करून बघू एकदा. असंच कसं तरी येतो. तर आपण प्रॉपर बघू मग उद्यापासून ॲड करू त्याला. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट एवढा. आता काय आलो फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता काल एवढी झाली नाही पावसामध्ये, आज फुल बॉडी करू. आज फुल बॉडी स्ट्रेचिंग केली आपण. आज स्ट्रेचिंगने काय होतं, फुल बॉडी स्ट्रेचिंग केली तर कोणते पण इंजुरी किंवा बॉडी पेन होत नाही. त्याच्यामुळं वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्टी आहे, तुम्हाला दरवेळेस सांगतो मी. तर आज काय केलं आपण, जॉगिंग केली 2 किलोमीटर. त्याच्यानंतर
स्किपिंग मारले, 5 ते 6 सेट मारले, 500 600 स्किपिंग मारल्या. त्याच्यानंतर आपल्याला डिप्स आणि ॲप्स मारले, पण डिप्स जास्त नाही, 20 मारले. त्याच्यानंतर आपण ते जोर मारतो ना, जोरचे आता ते डिप्स कॅन्सल करून जोरमध्ये हे करणं लागेल आपल्याला. जोरची प्रॅक्टिस चालू करणं लागेल. आणि ॲप्स तर मारले, ॲप्स ते 3 रिपिटेशन मारले आपण 3-3चे. तर आणि त्याच्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. हा झाला आजचा वर्कआउट आपला कूलडाऊनमधला. तर काल हिल ट्रेनिंग केली ती. आणि काल काय झालं, आपण जे ब्लॉक मारले ना, ब्लॉकमुळं काय झालं, हे थोडंसं बॅक पेन होऊ लागली. त्याच्यामुळं आज रोल केला, बॅकचं एक्सरसाइज के, बॅक स्ट्रेचिंग, धनुरासन केलं. अजून फुल बॉडी स्ट्रेच केला ना, तर पूर्ण जे बॉडीतला पेन आहे ना सगळं निघून जातो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वर्कआउट कसा करा, पण स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप कंपल्सरी करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. तर आज उद्यापासून आपण जोर चालू करू. तर चला, फुल स्ट्रेचिंग संपली आपली. तर एक प्लॅन डोक्यात आला. तर आता काय करू, एक तुम्हाला सेट मारून दाखवतो. तसं आपण उद्यापासून इथं जोपर्यंत ग्राउंडवर येतो तोपर्यंत हे सेट मारू आपण. तर चला. तर हे आपण आता डिप्स कॅन्सल करायचे आणि हा वर्कआउट फिक्स फायनल केला. आता आपण हा वर्कआउट हे आपले जोर ॲड करू. म्हणजे आपलं जसे रनिंगमध्ये मारते ते लोक तसं मारता येत नाही अजून. असे मारल्याने ही सवय लागेल. ही सवय लावल्यानंतर पुढचा वर्कआउट तर म्हणजे जे असं प्रोफेशनल असतं ना जोर, ते जोर मारता येईल मग आपल्याला. पहिले असे मारू काही दिवस. तर चला, जायची तयारी करू, दम लागला. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर चाबी खिशात ठेवली होती आज, तर कारण गेला. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत. बाय.